नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण ट्रायंगल चॅप्टर मध्ये एक थेरम बघितला आपण, रिमोट इंटिरियर अँगल थेरम, रिमोट एक्सटेरियर अँगल थेरम म्हणलं तरी चालतं की रिमोट मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. आणि त्याच्या संबंधी अजून एक प्रॉपर्टी बघितली की एक्सटेरियर अँगलचं माप त्याच्या रिमोट अँगलपेक्षा मोठा असतं. ही एक प्रॉपर्टी बघितली. आज आपल्याला कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल बघायचं. आता कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल कोणकोणते आपण मागच्या लास्ट इयरला बघितले, तुम्ही सगळ्या तुम्हाला टेस्ट माहिती आहे. कशा तरी पण शॉर्टकट मी तुम्हाला एकदा रिकॅप घेतो. लक्ष द्या, चॅप्टर सगळा याच्या पुढे याच्यावरच सगळं. ज्याला हे कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल कळलं त्याला जॉमेट्री कळाली, अडचण येणार नाही. आताच नाही नीट समजून घेतलं तर पुन्हा समजून चालणार. मग कधी दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुअंट म्हणतो नीट बघा, मी डेफिनेशन सांगणार आहे, ऑलरेडी झालेले, फक्त ते नीट लक्षात. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट आहेत आपण कधी म्हणतो, जर त्यांच्या व्हर्टेक्सच्या एबीसी ट्रायंगल दिला आहे आणि दुसरा पीक्यूआर एक ट्रायंगल दिला आहे, तर त्याच्या तीन बाजू करून कशा करस्पॉन्डिंग, ही बाजू याच्याशी एकरूप आहे, ही बाजू याच्याशी एकरूप आहे आणि ही बाजू याच्याशी एकरूप आहे. आणि त्यांची करस्पॉन्डन्स फार महत्वाची. दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डन्स 6 प्रकारे मांडता येईल आपल्याला माहित पाहिजे. शक्यतो आपण याच्यानंतर ट्रायंगलचं नाव करस्पॉन्डन्स प्रमाणे घेणार आहोत. मग इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी अँड इन ट्रायंगल पीक्यूआर, एबीसी करस्पॉन्डन्स टू पीक्यूआर. कशी करस्पॉन्डन्स एबीसी नाही, 6 प्रकारे मांडता येईल. तुम्हाला बीसीए जर घेतलं तर इकडे काय घ्यावं लागेल, क्यूआरपी घ्यावं लागेल. लक्षात घ्या, काय म्हणले नाही सर आम्हाला बीसीबीए घ्यायचंय तर तुम्हाला आरक्यूपी घ्यावं लागेल. एखाद्या ट्रायंगलची करस्पॉन्डन्स 6 प्रकारे मांडता येते, पण ती करेक्ट कोणाची जोडी कोणाला लावता कामा नये एवढी काळजी घ्यावी लागेल. मग तीन बाजू सेक AB कॉन्ग्रुअंट टू, सेक AB कॉन्ग्रुअंट टू सेक PQ, सेक BC कॉन्ग्रुअंट टू सेक QR, सेक AC कॉन्ग्रुअंट टू सेक PR. लक्षात घ्या, तीन बाजू, एका ट्रायंगलच्या तीन बाजू अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलच्या तीन बाजूशी जर पण त्या कशा पाहिजेत, कॉन्ग्रुअंट, याची जोडी यालाच लागली पाहिजे. अँड करस्पॉन्डिंग अँगल्स, ए ला एच कॉन्ग्रुअंट पाहिजे, ए ला P कॉन्ग्रुअंट आहे, B ला Q कॉन्ग्रुअंट आहे आणि C ला R कॉन्ग्रुअंट आहे. अँड अँगल A कॉन्ग्रुअंट टू P, angle B congruent to angle Q and angle C congruent to angle R. लक्षात घ्या. Therefore काय म्हणता येईल, therefore triangle ABC congruent to triangle PQR. बघा आता डेफिनेशन मी सांगायला काही हरकत नाही. by 1-to-1 correspondence of vertices of two triangle, by 1-to-1 correspondence of two triangle, three sides of two triangle and their three angles of two triangles are congruent to each other, then two triangles are congruent. एका त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी, एका त्रिकोणाचे तीन कोण अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलचे तीन कोणाशी जरी कसे पाहिजे ते करस्पॉन्डिंग अँगल पाहिजे. शब्द फार महत्वाचा आहे. डेफिनेशन लिहून देणार नाही, 8 स्टँडर्डला झाली, तुम्हाला फक्त नीट समजून घ्या. 6 अटी मंजूर झाल्या पाहिजे. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट होण्यासाठी 6 अटी एकरूप असणं गरजेचं आहे. तीन बाजू आणि तीन कोन लक्षात घ्या. दोन ट्रायंगलचे तीन अँगल आणि करस्पॉन्डिंग तीन साइड जर कॉन्ग्रुअंट असतील तर डोळे झाकून म्हणायचं ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट आहे. याच्या उलट आपण असे म्हणू शकतो, जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट असतील, नीट ऐका, तर त्याचे तिन्ही अँगल कॉन्ग्रुअंट असतात. कसे, करस्पॉन्डिंग, आणि तिन्ही साइड कॉन्ग्रुअंट असतात पण करस्पॉन्डिंग. लक्षात घ्या, AB ला QR शी जोड जमणार नाही. ज्याची त्याची जोडी असली पाहिजे. करस्पॉन्डन्स महत्वाची. शक्यतो ट्रायंगलच्या नावाप्रमाणेच करस्पॉन्डन्स लिहितो, पण असा काही नियम नाही. कधी कधी ट्रायंगलचे नाव वेगळे असू शकतात, करस्पॉन्डन्स वेगळे असू शकते. मुद्दा वेगळाच करायला तसं देतात. पण किती अटी म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट होण्यासाठी किती अटीची गरज आहे, 6 पार्ट एकरूप असणं गरजेचं आहे. हे पार्ट आहेत. व्हर्टेक्स कोण आहे, एबीसी, याचा व्हर्टेक्स कोण आहे, पी. त्यांच्यात करस्पॉन्डन्स, याला करस्पॉन्डन्स म्हणायचं. तीन बाजू
एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी कॉन्ग्रुएंट आहे करस्पॉन्डिंग आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर मत म्हणते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. च्या उलट जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग साइड हे कॉन्ग्रुएंट असतात. पण एवढ्या अटी त्यातल्या काही टेस्ट लावल्यात लक्षात घ्या, त्या सुद्धा आपल्या झाल्या. टेस्ट फॉर कॉन्ग्रुएंट ऑफ कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल, काही टेस्ट लावल्यात तुम्हाला आपल्याला माहिती आहे. कसोट्या आपल्याला माहिती कोणकोणत्या कसोट्या झाल्या. सगळ्याच अटी मंजूर व्हायची गरज नाही, काही गोष्टी टेस्ट लावल्यात. काही अटी 3 अटी मंजूर झाल्या तरी आपण म्हणू शकतो दोन ट्रायंगल. याच्यावर आपण खूप प्रॅक्टिस घेतलेली मागच्या वर्षी, चॅप्टरच होता. पण इथं आता पुन्हा रिपीट त्याचंच काम आहे म्हणून पुन्हा आपण पहिली टेस्ट बघितली होती आपण एस 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 टेस्ट, साइड साइड टेस्ट. दुसरी होती एस ए एस टेस्ट. तिसरी टेस्ट होती ए एस ए टेस्ट आणि चौथी होती हायपोटेनियस साइड टेस्ट. अजून एक इथं दिली नाही राहिली पण ती कामाला येणार आहे ती म्हणजे एस ए ए टेस्ट. मागच्या वर्षी किती बघा 4 होते का 3 होते नीट बघा. ह्या 5 टेस्ट आपल्याला बघायच्यात. एस ए ए तुम्हाला सर एस ए एस आणि एस ए एस वेगळ्यात लक्षात घ्या. इथं इन्क्लुडेड अँगल, इथं इन्क्लुडेड अँगल, इथं इन्क्लुडेड अँगल आहे लक्षात घ्या. साइड इन्क्लुडेड नाही, ए एस ए आहे इथं. याच्यात आणि याच्यात फरक आहे. 3 नंबर आणि 5 मध्ये फरक आहे. तुम्हाला सर अँगल आणि साइड आहे पण इथं इन्क्लुडेड साइड आहे, इथं नॉन इन्क्लुडेड साइड आहे. दोन्ही फरक आहे. सांगणारे आपल्याला कळाले पाहिजे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट होतात. ह्या 4 टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्स ऑफ 2 ट्रायंगल कसोट्या आपण लावतो. कसोट्या मी तुम्हाला मागच्या वर्षी एक्झाम्पल दिलं होतं की घरी पाहुणे आलेत, 10-12 वडिलांचे मित्र आलेत आपले, किंवा वडील सांगतात आईला की चहा करा. तर आई चहा करत असताना सगळ्या गोष्टी मनात टाकते. चहा चांगला झाला पाहिजे, मित्रांनी म्हणलं पाहिजे काय छान चहा झाला. म्हणून ते आई काय करते, मी सांगितलं होतं एक्झाम्पल आठवण म्हणून सांगायला तुम्हाला की मग आई चहा झाल्यानंतर थोडासा पूर्ण उकळल्यानंतर त्याला दूध साखर पत्ती प्रमाणात टाकल्यानंतर चहा उकळल्यानंतर एक घोटभर 2 घोटभर आपण तरी पिते नाही तर आपल्याला प्यायला लावते की साखर योग्य प्रमाणात पडली का. टेस्ट चव वेगळी कसोटी लावत असते. किंवा भात शिजल्यानंतर सुद्धा बघतात तुम्ही, आता कुकरमुळं नाही पण भात जर आपण एखाद्या भांड्यात ठेवला असेल आणि त्याच्यात आई काय करते 2-3 शीतं दाबून बघते खिचडी झाली का व्यवस्थित, का सगळा भात दाबून बघते येत नाही, असं होत नाही. तसं 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी 6 गोष्टीची गरज नाही, त्यासाठी काही टेस्ट लावल्या कसोट्या. टेस्ट म्हणजे चव वेगळी, तो भाग वेगळा, आणि टेस्ट म्हणजे कसोट्या. काही कसोट्या लावल्या. 3 अटी मंजूर झाल्या तरी चालतात लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टीची गरज नसते, अख्खा चहा प्यायची गरज नसते, थोडा 2-3 घोट पळा घेतला तरी चालतो. लाडू केलेत घरी, आई म्हणते बघ एक लाडू देऊन बघते आपल्याला चांगला झाला का, सगळे लाडू खाऊन बघतील, असं होत नाही. आणि त्याच्यावरून कळतं की नाही योग्य कसोटी, त्याच्यावरून ठरलं जातं की सगळे लाडू छान झालेत. तसं इथं यस 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 टेस्ट म्हणजे 3 अटी मंजूर झाल्या. 3 अटी मंजूर, एका ट्रायंगलच्या 3 साइड अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साइडचे जरी कॉन्ग्रुएंट असतील तरी ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. शॉर्टकट मी पटपट सांगतो, 1-2 टेस्ट तुम्हाला इथे समजून घेतो. यस यस टेस्ट आपण बघू, बऱ्याच येत आहे तुम्हाला ऑलरेडी, याच्यावर आपण प्रॅक्टिस घेतली तरी पण मी शॉर्टकट पटपट एक घेतो. पहिली टेस्ट आपण कोणती बघू, यस 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 टेस्ट कॉन्ग्रुएंस. ती कशी असते आपल्याला बघता येईल. तर एका ट्रायंगलच्या आणि मग इथं ए बी सी जर घेतला, ए बी सी ट्रायंगल आणि दुसरा कोणता पी क्यू आर, आणि मग इथं ही बाजू याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, ही याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे आणि ही 3 दाखवली 3 कॉन्ग्रुएंट. मग काय लिहिणार, इन ट्रायंगल ए बी सी अँड इन ट्रायंगल पी क्यू आर, ए बी सी करस्पॉन्डन्स टू पी क्यू आर. sec AB congruent to जोडी लावायची, sec AB congruent to sec PQ, sec BC congruent to sec QR
and seg AC congruent to seg PR. तीन अटी मंजूर झाल्या तरी आपण म्हणू शकतो therefore triangle ABC congruent to triangle PQR by S test. आता एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की रिमेनिंग पार्ट ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होतात. मी सांगितलं तुम्हाला की मग रिमेनिंग पार्ट कोणते असतील करस्पॉन्डिंग. आता राहिले तीन पार्ट कोणते तीन अँगल आहेत. एकूण किती पार्ट आहेत 6 पार्ट आहेत. लक्षात घ्या 6 पार्ट आहेत. त्या तीन अटी मंजूर झाल्या. मग रिमेनिंग पार्ट कोणते देअरफॉर अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल R. त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल शॉर्टकट मध्ये किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ ट्रायंगल. रिमेनिंग पार्ट ऑफ ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग CACT म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. करस्पॉन्डिंग म्हणजे संगत. तीनच अटीची गरज आहे. लक्षात घ्या टेस्ट वापरली कोणती SAC. सगळ्या अटी मंजूर होऊन मग ट्रायंगल कॉन्ग्रुएंट गरज नाही. तीन अटी मंजूर झाल्या तरी जातील. यातच आता दुसरी घेता येईल आपल्याला की जर SA जर हा अँगल आणि अँगल दुसरी कोणती होती SAS टेस्ट घेऊन पटपट घेऊ ही गरज नाही. इन्क्लुडेड अँगल पाहिजे. नीट बघा कोणता अँगल नाही. इथं बघा आता SAS म्हणजे काय SS म्हणजे काय मी सांगितलं व्याख्या सांगता येईल. बाय 1-to-1 correspondence of vertices of two triangle, three sides of two triangle corresponding three sides of two triangles are congruent, then two triangle are congruent. ओके आता SS म्हणजे काय दोन्ही ट्रायंगलच्या दोन साइड कॉन्ग्रुएंट पाहिजे. करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट त्यांचा इन्क्लुडेड अँगल पाहिजे. AB कॉन्ग्रुएंट टू PQ आहे, BC कॉन्ग्रुएंट टू QR आहे, तर B कॉन्ग्रुएंट टू Q पाहिजे, C कॉन्ग्रुएंट टू R. तर तो इन्क्लुडेड अँगल नाही. लक्षात घ्या तो नॉन इन्क्लुडेड अँगल झालाय. म्हणून AB कॉन्ग्रुएंट टू PQ, BC कॉन्ग्रुएंट टू QR आणि अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q बाय SAS टेस्ट होईल. लक्षात घ्या. मग रिमेनिंग पार्ट काय होतील एक साइड आणि दोन अँगल होतील. लक्षात घ्या रिमेनिंग पार्ट मग तुम्हाला लिहू शकतो आपण पुन्हा लिहू शकतो त्या गोष्टी. फक्त टेस्ट काय तीन बघा. SAS टेस्ट काय म्हणते AB कॉन्ग्रुएंट टू PQ, BC कॉन्ग्रुएंट टू QR आणि B कॉन्ग्रुएंट टू Q. A कॉन्ग्रुएंट टू P चालणार नाही आणि C कॉन्ग्रुएंट टू कारण तो नॉन इन्क्लुडेड आहे. म्हणून SAS दोन बाजू आणि इन्क्लुडेड अँगल अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलचे दोन बाजू करस्पॉन्डिंग आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जर एकरूप असतील तर ते दोन ट्रायंगल SAS टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट असतात. तिसरी टेस्ट बघूत आपण की ASA टेस्ट बघूत आपण. ASA टेस्ट नीट बघा. आता ASA टेस्ट घेत असताना काय होईल बघा. इथंच मी तुम्हाला दाखवतो म्हणजे पटपट कळून तुम्हाला. हा अँगल जर घेतला मी इथं दाखवतो हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवतो आणि मग त्याच्यातली इन्क्लुडेड साइड कॉन्ग्रुएंट होईल. अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल B कॉन्ग्रुएंट टू का होईल फिगर मध्ये बघा. अँगल B कॉन्ग्रुएंट टू कोणाला अँगल Q and sec BC congruent to sec QR आणि angle C congruent to angle R and therefore triangle ABC congruent to triangle PQR by ASA test. पटपट समजून ऑलरेडी झालेले आहे. इन्क्लुडेड साइड पाहिजे कोणती एक नाही. लक्षात घ्या कोणती एक नाही. दोन अँगल आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू इन्क्लुडेड साइड पाहिजे. लक्षात घ्या त्याला ASA टेस्ट म्हणायचं अँगल साइड अँगल टेस्ट. आणि याचीच थोडी बदल आहे ती महत्वाची 4 नंबरची नीट बघा कामाला येणार आहे SAA टेस्ट. आता SAA टेस्ट म्हणजे काय साइड अँगल ही नॉन इन्क्लुडेड साइड. मी फिगर मध्ये काय चेंजेस करतो बघा. AP कॉन्ग्रुएंट आता मात्र सेक BC नाही. सेक कोणती हे दोन अँगल आहेत पण नॉन इन्क्लुडेड साइड आहे कोणती सेक AC कॉन्ग्रुएंट टू मागं खालीवर जात काय फरक पडत नाही. सेक PR
SAS टेस्ट आणि ASA टेस्ट मध्ये फरक आहे. याची व्याख्या काय होईल? एका ट्रायंगलचे दोन कोन अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलचे दोन कोन करस्पॉन्डिंग महत्वाचा शब्द आहे आणि त्यांना समाविष्ट न कर नॉन इन्क्लुडेड साइड एक एकरूप असेल कोणती असेल मग ही असेल नाही तर ही असेल नॉन इन्क्लुडेड तीच असेल ही चालते कोणती पण करस्पॉन्डिंगच महत्वाची याला SAA टेस्ट म्हणतात. लक्षात घ्या ASA आणि SAA टेस्ट मध्ये फरक आहे. इन्क्लुडेड साइड आहे नॉन इन्क्लुडेड साइड आहे लक्षात घ्या. आणि लास्ट टेस्ट बघायची ती राईट अँगल ट्रायंगल साठी आहे पण त्याला हायपोटेनियस साइड टेस्ट ती नीट समजून घ्या. राईट अँगल ट्रायंगल दिसला की लगेच हायपोटेनियस साइड टेस्ट वापरायची का असं काही नाही लक्षात घ्या. हायपोटेनियस साइड टेस्ट ही राईट अँगल ट्रायंगल साठी आहे ABC and triangle PQR. आणि मग हा 90 कोनासोबतची बाजू आपल्याला माहिती आहे पण एक साइड घ्या असं इन ट्रायंगल ABC and in triangle PQR. जर राईट अँगल ट्रायंगल शब्द दिला असता तर दोनच अटीची गरज आहे. त्याचा हायपोटेनियस आणि साइड करस्पॉन्डिंग साइड अँगल B congruent to angle B congruent to angle Q each of 90 and sec BC congruent to sec QR and hypotenuse एकच असते AC congruent to hypotenuse PR. बरेच जण मनानेच टेस्ट करतात SSA नाही 90 कोनासमोर बाजू कर्ण भुजा कसोटी हायपोटेन्यूस साइड टेस्ट इथं इन राईट अँगल ट्रायंगल ABC आणि इन राईट अँगल ट्रायंगल PQR लिहिलं तर दोनच अटीची गरज आहे. हायपोटेन्यूस AC कॉन्ग्रुएंट टू हायपोटेन्यूस PR आणि सेक BC कॉन्ग्रुएंट टू सेक QR. वर शब्द इन राईट अँगल ट्रायंगल लिहिला तर दोनच अटीची गरज आहे किंवा असं लिहिलं तरी चालते 90. म्हणून इथं कोणताही एखादी करू नका मनानेच करतात साइड अँगल टेस्ट किंवा अँगल साइड टेस्ट मनाने तयार करू नका टेस्ट लक्षात घ्या. ती जर ही कॉन्ग्रुएंट असते तर मग ती SAS टेस्ट होईल लक्षात. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजेच दरवेळेस तो इथं जर ही बाजू कॉन्ग्रुएंट असती तर मग इथं हायपोटेन्यूस साइड टेस्ट होणार नाही इथं होईल SAS टेस्ट होईल लक्षात घ्या. ती काळजी घ्या नाही तर राईट अँगल ट्रायंगल दिसलं की हायपोटेन्यूस साइड टेस्ट असं बरेच जण करतात किंवा दुसरीच एखाद्या मनानेच टेस्ट म्हणजे अस्तित्वाच नाही ती तयार करतात. तेवढी काळजी इथं घेणं गरजेचं आहे. राईट अँगल ट्रायंगल दिसला म्हणजे नाही तर त्याची हायपोटेन्यूस आणि एक साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR बाय हायपोटेन्यूस साइड टेस्ट. हायपोटेन्यूस साइड टेस्ट नीट लक्षात. हे सगळं ऑलरेडी झालेले फक्त मी रिकॅप केलं. किती टेस्ट बघितल्यात आपण 5. ही 5 नंबरची होती लक्षात. पुन्हा सांगतो कोणकोणत्या बघितल्या आपण ASA SAS नंबर 3 बघितली SSS पुन्हा SAS आणि हायपोटेन्यूस साइड टेस्ट लक्षात. 5 टेस्टवर आता पुढे आपल्याला अभ्यास करायचा नवे सगळं हेच आहे. बऱ्याच वेळा कामाला येणार आहे याच्यावर थेरम माहिती ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी 6 अटीची गरज आहे. 3 बाजू आणि 3 कोन करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट आहेत. त्यापैकी कमीत कमी 3 अटी मंजूर झाल्या तरी आपण त्यासाठी टेस्ट लागू करतो कसोट्या लागू करतो. त्याच्यात ते मंजूर झाले तर 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात आणि उरलेले रिमेनिंग पार्ट आपल्याला पुन्हा लिहिता येते. 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याचे 3 अँगल आणि 3 साइड कॉन्ग्रुएंट आहेत. च्या उलट ज्या 2 ट्रायंगलच्या 3 साइड्स आणि 3 अँगल्स करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट असतात तर ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. बेसिक गोष्टी ऑलरेडी एक स्टँडर्डला झालेल्या तरी पण मी 10-15 मिनिट याच्यावर घातले. याच्यावर एक्सरसाइज आपण बघू. त्या 5 टेस्ट दिल्या इथं पुस्तकामध्ये 4 दिल्या होत्या पण मी मुद्दाम तुम्हाला एक चौथी दिली कोणती SA टेस्ट नॉन इन्क्लुडेड साइड. तेवढी काळजी घ्या. प्रॅक्टिस सेट 3.2 बघूत आपण. खूप सिंपल आहे. टेक्स्ट बुक उघडा प्रत्येकाला कळून मी इथं भरपूर छोटे एक्झाम्पल इथं लिहित बसत नाही वेळ वाया घालत नाही. तोंडी उत्तर आहेत त्याचे आणि ऑलरेडी 8 स्टँडर्ड तुम्ही ते बघितलेलं आहे पण विसरला असता म्हणून मी डबल घेतो. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या.
प्रॅक्टिस सेट 3.2. मागच्या वेळेस होमवर्क फक्त तुम्हाला एकच दिला होता, ते सुद्धा बऱ्याच जणांनी केलं नाही. रिमोट इंटिरियर अँगल थेरम 2 वेळा लिहून काढा म्हणलं होतं. बाकी होमवर्क काही दिला नव्हता, तोच रिपीट लिहून काढायचे. 9 प्रॉब्लेम घेतले होते, तेच रिपीट काढून लिहायचे तुम्ही. एक्स्ट्राची काही गरज नाही, आहेत भरपूर पण करत नाहीत बरेच जण. आता बघा क्वेश्चन नंबर 3.2 मध्ये इन ईच ऑफ द 4 एक्झाम्पल आहेत, फक्त फिलिंग द ब्लँक्स भरायच्या. तुम्ही टेक्स्टबुक उघडा आणि तुम्ही सांगू शकता. In each of the example given below, pairs of triangle is shown. Equal parts of triangle in each pair are marked with the same sign. Observe the figures and state the test by which triangle in each pair are congruent. तुम्हाला 2 ट्रायंगल दिलेत, मार्क केलेत तिथं. मी एक पहिलं दाखवतो फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं काय दिले आणि तुम्हाला कळेल कोणती टेस्ट बघायची इथं. की ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट दाखवली, ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट दाखवली तिथं. फिगर मध्ये फिगर आहे तिथं, आणि ही आणि कॉन्ग्रुएंट दाखवली ABC आणि दुसरा PQ. आणि मग कोणती टेस्ट असेल, सगळ्याला उत्तर येईल. कोणती टेस्ट असेल? एस टेस्ट असेल. पहिल्यामध्ये कोणती? साइड टेस्ट. दुसरी कोणती असेल? टेक्स्टबुक उघडं ठेवा, फक्त तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स भरायच्या. दुसऱ्यामध्ये तुम्हाला कळालं असेल साइड अँगल साइड, SAS टेस्ट आहे. पहिल्यामध्ये कोणती बघितली आपण? SAS टेस्ट. दुसरी कोणती असेल बघा, टेक्स्टबुक उघडे राहू द्या. SAS टेस्ट आहे, SAS टेस्ट. थर्ड मध्ये ASA टेस्ट आहे. थर्ड मध्ये कोणती असणार आहे? ASA टेस्ट. तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकता, खूप सिंपल आहे. ASA टेस्ट आहे, लक्षात घ्या. पण ट्रायंगलचं नाव नीट लिहा तिथं, काळजी घ्यायची. कोणते ट्रायंगल? PRQ दिलेत ते. आणि शेवटची ती हायपोटेनियस साइड टेस्ट. घोटाळा करू नका, कर्णभुजा कसोटी. ट्रायंगलचे नाव नीट बघा, PRQ तिसऱ्यामध्ये, आणि STU दिले, लक्षात घ्या. तेवढी काळजी घ्या. करस्पॉन्डन्स फार महत्वाची, कोणाची जोडी कोणाला लावायची नाही. याचं सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं. सामूहिक विवाह असतात, 50-50 जोडपे असतात, त्याला नंबर द्यावा लागतात. 1-1, 2-2, 3-3, 4-4, 50ला 50. इकडले नंबर ते इकडल्या नंबरला बरोबर आले का मॅच करावं लागतं. मग टेस्ट झालं की मग लग्न लावून दिलं जातं. नाही तर जोडी जर घोटाळा झाला तर 2 घोटाळे होईल. इकडली त्याला, दुसऱ्याला. घरी जाऊन बघतो तो पंचायत आहे, दुसरी चालेल. तसं सामूहिक विवाहामध्ये करस्पॉन्डन्स महत्वाची आहे, कोणाची कोणाला जोडी लावून जमणार नाही. तसं इथं सुद्धा करस्पॉन्डन्स महत्वाची, लक्षात घ्या. इथं कोणती बाजू करणार नाही, करस्पॉन्डिंग शब्द फार महत्वाचा, तेवढी काळजी करायची. 3.2 मधला पहिला क्वेश्चन खूप सिंपल आहे. पहिला बघितला आपण SAS टेस्ट, SAS, ASA, आणि फोर्थ मध्ये तेवढं लिहून काढायचं. कंटाळा करू नका, खूप महत्वाचा चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर देवाला, दुसरा अजून कोणाला, आणि तिसरा मात्र आता घोटाळा करू नका, अभिनय तर कभिनय. कारण याच्यावर सर्कल आहे. म्हणायला सर्कल चॅप्टर आहे पण सगळं ट्रायंगलचं काम आहे. म्हणायला क्वाड्रिलॅटरल चॅप्टर आहे पण सगळं ट्रायंगलचं काम आहे. नीट लक्षात घ्या. सर्कल चॅप्टर शिकायचं आहे पुढचा, क्वाड्रिलॅटर आहे पण तिथं तुम्ही उघडून बघा ते पुस्तक, सगळं ट्रायंगलच काम आहे तिथं. सर्कल चॅप्टर म्हणायला पण सगळं ट्रायंगलचं काम आहे तिथं. म्हणून ह्या चॅप्टरचं महत्व खूप आहे. कोणताच चॅप्टर कमी नाही, पण हरकत नाही. आता तरी वेळ अजून नाही गेली म्हणून तरी लक्ष दिलं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघूत आपण. याच्यानंतर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी फिगर काढतो, त्याच्यानंतर आपण तो क्वेश्चन बघू. ओके, क्वेश्चन नंबर 2 मी रीड करतो, नीट बघा. ऑब्झर्व द टेक्स्टबुक जवळ राहू दे. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेअर ऑफ ट्रायंगल गिवन बिलो. स्टेट द टेस्ट बाय विच 2 triangles are congruent. राइट रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट ऑफ द ट्रायंगल्स. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हे. तुम्हाला तिथे रिकाम्या जागा दिल्यात. अशा ऍक्टिव्हिटी क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात 2-2 मार्काला. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला यावर्षी भरपूर आहेत, लक्षात घ्या. अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात की 2 ट्रायंगल दिलेत, इन्फॉर्मेशन दिली की अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. B चं नाव दिले, अँगल ABC पूर्ण नाव घेतलंय, टू ट्रायंगल PQR दिले तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये.
BC कॉन्ग्रुएंट टू QR दिली, अँगल C कॉन्ग्रुएंट टू R, त्याचं पूर्ण नाव दिले अँगल ACB कॉन्ग्रुएंट टू PRQ. आणि मग तुम्हाला टेस्ट कळली असेल याच्या पुढचं उत्तर विचारले त्याने therefore ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR बाय, आपल्याला टेस्ट लिहायची तरी ब्रॅकेट दिले तर आपल्याला कळलं असेल अँगल साइड अँगल ASA टेस्ट होईल, लक्षात घ्या. याच्या अगोदर सगळे इन्फॉर्मेशन दिले, अँगल B कॉन्ग्रुएंट Q दिले आणि तुम्हाला एवढंच विचारले, टेस्ट विचारली, एवढी तुम्ही टेस्ट ब्रॅकेट भरायचे तुम्ही. आणि मग रिमेनिंग पार्ट कोणकोणते दिले, अँगल BAC हा कोण, दोन अँगल तर त्याच्यातच होते, आता राहिला कोणता अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P, पण तिथं नाव पूर्ण दिले BAC कॉन्ग्रुएंट टू अँगल QPR. तिथं तुम्ही असं लिहिलं तरी चालते, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, किंवा तिथं दिले तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल, तेच शॉर्टकट लिहा, असं लिहा, काही फरक पडत नाही. आता सेक AB, आता दोन बाजू राहिल्यात, इथं दोन कोण आणि एक बाजू दिली होती, तर आपण एक कोण आणि दोन बाजू राहिलेले आहेत लिहायचे तिथं, सेक AB कॉन्ग्रुएंट टू सेक AB ची करस्पॉन्डन्स कोण होईल, PQ, लक्षात घ्या सेक PQ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग साइड. आणि तिसरी सेक AC कॉन्ग्रुएंट टू सेक PR, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. इथे एक रिकामी जागा होती, ही एक BAC ची ही एक होती, टेस्ट एक होती, आणि AB कॉन्ग्रुएंट टू PQ, अशा दोन मार्काला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो. कोणती टेस्ट वापरली आपण इथं, ASA. आता रिमेनिंग पार्ट तीन अटी इथंच असतात आणि राहिले दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेल्या राहिलेल्या तीन अटी आपण लिहायच्या. रिमेनिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल तीन कोणते होते इथं, दोन अँगल आणि साइड. आपण कोणते लिहायच्या, दोन साइड आणि एक अँगल, टोटल किती झाले, 6 पार्ट झाले. इथे तसंच करता येईल, इन ट्रायंगल PTQ, फक्त थोडी नीट काळजी घ्यायची, ट्रायंगलचं नाव नीट बघा, इन ट्रायंगल PTQ. दूसरा क्वेश्चन असता है PTQ एंड ट्रायंगल STR, ट्रायंगल STR. PTQ केले तर इकडून सुरुवात केली नाही, त्यांनी केलं STR, ही बाजू एकरूप आहे, मग PT ची करस्पॉन्डिंग बाजू कोणती आली पाहिजे, ST आली पाहिजे. काळजी घ्या, इथं डेंजर आहे थोडंसं. पुन्हा तिथं काय काय दिले तुम्हाला, सेक PT कॉन्ग्रुएंट टू ST दाखवले, सेक QT कॉन्ग्रुएंट टू QT आणि TR कॉन्ग्रुएंट आहे, आणि हा आपल्याला माहिती आहे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. पहिल्या चॅप्टर मध्ये थेरम झालाय, कामाला आला. when two line intersect each other vertically opposite angles are congruent, therefore angle PTQ congruent to RTS. म्हणजे तीन अटी झाल्या, साइड अँगल साइड, इकडून साइड अँगल साइड, लक्षात घ्या. म्हणून कोणती टेस्ट असेल इथं, एस टेस्ट लक्षात घ्या. हे दिलेलं असते आपल्याला काय पाहिजे, अपोजिट अँगल. आपल्याकडे थेरम आहे, when two line intersect each other vertically opposite angles are congruent. आणि मग रिमेनिंग पार्ट कोणते होतील, हा कोण आणि हा कोण होईल कॉन्ग्रुएंट, हा आणि हा होणार नाही, करायची. करस्पॉन्डन्स कोणता आहे, अँगल P कॉन्ग्रुएंट टू अँगल S होईल, किंवा पूर्ण नाव घ्या अँगल QPT, अँगल QPT कॉन्ग्रुएंट टू TSR किंवा RST, काही म्हणा, कसं नाव घेतलं तरी चालतं. अँगलचं नाव तीन प्रकारे घेता येतं. याला अँगल QPT म्हणता येतं, अँगल TPQI म्हणता येतं, नुसतं अँगल P सुद्धा म्हणता येतं. अँगल Q कॉन्ग्रुएंट टू अँगल कोण होईल, R, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि साइड राहिली होती एक कोणती, सेक PQ कॉन्ग्रुएंट टू सेक RS, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, इतके सिंपल आहे. इथं कोणती टेस्ट वापरली, ASA, इथं कोणती टेस्ट वापरली, SAS. आणि एकदा दोन ट्रायंगल तीन अटीवर राहिलं म्हणतात, P ला S कॉन्ग्रुएंट आहे, Q ला R कॉन्ग्रुएंट आहे, PQ ला कोण आहे, RS कॉन्ग्रुएंट आहे. सिंपल क्वेश्चन, 2 मार्काला 4 ब्रॅकेट टाकत तुम्हाला बॉक्स देतात, ते करू शकता तुम्ही, टेक्स्ट बुक मध्ये बघू शकता. सेक PQ कॉन्ग्रुएंट टू RS, अँगल TRS ला कोणता अँगल कोणला, PQT दाखवा, करेक्ट. आणि अँगल TPR
TPR ला कोणता घेतलाय TSR. अशा पद्धतीचे ते भरायचे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होतं. दोन क्वेश्चन 2 मध्ये दोन प्रॉब्लेम होते. टेस्ट कोणती वापरली, रिमेनिंग पार्ट कसे लिहायचे तुम्हाला आले पाहिजे. एकूण 6 गोष्टी असतात. 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट त्यातले 3 तुम्हाला दिले जातात किंवा 2 देतात, एखादी तुम्हाला शोधावं लागते. जे आपण प्रॉपर्टी अभ्यासल्या त्याचा वापर. इथं जसं अपोजिट अँगल दिली ना, इथं दिली आहे इन्फॉर्मेशन मध्ये, पण कधी कधी देत नाही. आपल्याला कळायला पाहिजे की अपोजिट अँगल कधी कॉन्ग्रुएंट असतात. ओके, असाच क्वेश्चन नंबर 3 बघूत आपण. खूप सिंपल आहे, असाच आहे. फक्त ऍक्टिव्हिटी न देता तुम्हाला सोडवायला सांगितलं आहे. मी फिगर काढतो आणि रीड करतो तो क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर, इथं सुद्धा फिगर मध्ये दिलं, स्टेट द टेस्ट assuring the congruence of triangle ABC and triangle PQR. Write the remaining congruent part of the triangle. असंच लिहायचं, पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन नाही. फिगर काढतो म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. खूप सिंपल आहे. जितकं लवकर समजून घेतात ते तुमच्या कामाला खंडाळा नुकसान होईल. ABC तुम्हाला ही बाजूवाली पटकन लक्षात यायला पाहिजे कोणती टेस्ट वापरली जाते. PQ आणि R आणि ही बाजू हा अँगल दिलेला लक्षात घ्या. आपल्या लक्षात आलं असेल तर कोणत्या ते 3 8 इथं तुम्हाला साइन पुन्हा केल्या तर लक्षात आलं पाहिजे कोणती. हा राईट अँगल ट्रायंगल तर आहेच आहे, पण राईट अँगल ट्रायंगल असलं की हायपोटेन्यूज साइडेड असतीच असं नाही. मग आपण नीट लिहायचं की 3 गोष्टी लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहा. ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ABC जर घेतला असेल तर नीट बघा, इथून घेतला ABC तर QPR घ्यावा लागेल. QPR तुम्हाला सर ABC आणि PQR चालते, पण पुन्हा करस्पॉन्डन्स वेगळी लिहावं लागते, लक्षात घ्या. पण इथं मुद्दाम आपण असं घेतलं की A ला करस्पॉन्डन्स कोण आलं Q, किंवा AB ला कोण आलं QP, बरोबर आहे QP. BC ला कोण आले PR आलं पाहिजे, लक्षात घ्या. करस्पॉन्डन्स करेक्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, ट्रायंगलचं नाव वेगळं असू शकतं, करस्पॉन्डन्स वेगळे, पण आता याच्यानंतर शक्यता आपण करस्पॉन्डन्स प्रमाणे ट्रायंगलचं नाव लिहिणार आहे. डबल लिहायची गरज नाही, लिहिता येतं तसं नाही. सर असं जमत नाही ABC इकडे PQR नाव, कारण आपलं स्पेलिंग प्रमाणे ABC. इथे ABC घेतलंय, पण तिकडून काय करावं लागेल QPR घ्यावं. PQR जमणार नाही, तेवढी नाही तर चुकायची शक्यता असते, लक्षात घ्या. आणि इथं बाय हायपोटेनियस साइड टेस्ट, आता रिमेनिंग पार्ट कोणते होतील मग बघा. आता 2 बाजूने एक कोण झाला म्हणजे एक बाजू कोणती असेल से AC कॉन्ग्रुएंट टू, बघा इथे का नाही, इथं आलीच पाहिजे QP QR आधी का बघा QR से AC कॉन्ग्रुएंट टू से QR. तर corresponding sides of congruent triangle shortcut. आता अँगल ही एक 3 बाजू झाल्या. आता अँगल कोणता आहे, अँगल B शॉर्टकट केला तरी चालतंय. B कॉन्ग्रुएंट टू अँगल कोण घ्यावा लागेल P, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल R, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. कोणती टेस्ट वापरली, हायपोटेन्यूज साइड टेस्ट. आणि रिमेनिंग पार्ट ऑफ हे कोण आहेत, रिमेनिंग पार्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं लिहिलं तरी चालतंय. रिमेनिंग पार्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल किंवा असं लिहिलं तरी चालतंय. शॉर्टकट अँगलचं नाव लिहिलं तरी चालतंय, पूर्ण नाव लिहिलं तरी चालतंय. असाच क्वेश्चन नंबर 4 आहे, सेम असाच आहे, आपण तोही बघू. क्वेश्चन नंबर 4 असाच आहे, आपण बघू तो लगेच बघूत. आपण फिगर काढतो मी, सेम आता सारखाच क्वेश्चन आहे की 2 बाजू कॉन्ग्रुएंट दिल्या, 2 ट्रायंगल. थोडंसं नीट समजून घ्या. L आणि P. LM इक्वल टू काय दिले, LM फिगर दिली इन्फॉर्मेशन. PN ही बाजू कॉन्ग्रुएंट दिली. स्थूलमान आणि आकृती ही फार ॲक्युरेट नसते, थोडी रफ काढली, पण विचित्रही काढायची नाही. फार विचित्र वाटतं कामा नये, तेवढी काळजी घ्या. आणि LN इक्वल टू एक खून दाखवली, एक LN इक्वल टू कोणती MP.
तो म्हणतो सर दोनच अटी दिल्यात, मी सांगितलं कधी कधी दोन देतात आपल्याला एका शोधायला लागलं. मग ट्रायंगल LPM, ट्रायंगल LMN congruent to triangle LMN congruent to triangle PNM. टेस्ट कोणती असेल? ही बाजू ट्रायंगलची याला 1 रुपये, ही बाजू याला 1 रुपये, आणि दोन्ही ट्रायंगलची एकच बाजू कॉमन आहे म्हणून ती कॉमन साईड माहिती. MN इज कॉमन, MN इज कॉमन म्हणून कोणती टेस्ट होईल? यस यस यस. 3 अटी मंजूर झाली. LM इक्वल टू PN इक्वल टू लिहिलं तरी चालतंय, फक्त काळजी घ्या LM इक्वल टू PN इक्वल टू चिन्ह कधी वापर, मग सेक शब्द वापरायची पद्धत नाही, त्याने काही मार्क कमी होणार नाही, पण लिहिण्याची पद्धत आहे. सेक शब्द आला की तर कॉन्ग्रुएंट चिन्ह लिहायचं, इक्वल टू आल्यावर सेक शब्द लिहायची गरज नसते. ही पद्धत आहे, रीत आहे, त्याने काही मार्क लगेच कमी जास्त होते, त्याने फार घाबरून जायची काही गोष्ट नाही, लक्षात घ्या, तेवढी काळजी घ्या. सेक LM कॉन्ग्रुएंट टू सेक, सॉरी, दोन ट्रायंगल आपण कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट केले? यस 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 लिहायची गरज नाही, फक्त मी सांगतो LM इक्वल टू PN, MN कॉन्ग्रुएंट टू MN कॉमन, and LN congruent to MP given. दोन गोष्टी दिल्यात, एक आपण दाखवली कॉमन, आणि म्हणून रिमेनिंग पार्ट कोणती टेस्ट होईल? यस यस यस. रिमेनिंग काय होते? तिन्ही अँगलच होते, लक्षात घ्या, काळजी घ्या. अँगल L कॉन्ग्रुएंट टू, जे प्रूव्ह करायचं जे राहिमेल ते दाखवलं मी तुम्हाला समाजासाठी दाखवायला. अँगल L कॉन्ग्रुएंट टू अँगल P करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. हा एक झाला. दुसरा नीट बघा, हाय होईल, याचं पूर्ण नाव लिहा कारण तो संदिग्ध आहे. LMN अँगल LMN कॉन्ग्रुएंट टू अँगल PNM करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट. आणि थर्ड मात्र नीट बघा, याच्यातला ह्या ट्रायंगल मधला मी तो मुद्दाम दाखवतो, हा आणि म्हणजे कोणता होईल? LMP MN LN अँगल L, काळजी घ्या, LNM. हा एक झाला ह्या ट्रायंगलचा. दुसरा झाला, तिसरा इथं दडलाय, लक्षात घ्या, तो बरेच जणांच्या लक्षात. LNM कॉन्ग्रुएंट टू, इकडला कोणता होईल? इथं खुली दाखवली तसं इकडला सुद्धा होईल PMN अँगल PMN करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हा अँगल होतो, नीट बघा, इथं एक कोपरा होतो, लक्षात, हा एक कोपरा होतो ह्या ट्रायंगलचा, आणि ह्या ट्रायंगलचा हा एक इथं कोपरा होतो, ह्या LMN चा हा. आणि मोठा येत असताना एवढी थोडी काळजी घ्यायची, दोन ट्रायंगल यस 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 टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट झाले, हे रिमेनिंग पार्ट ऑफ ट्रायंगल आहे. खूप सिंपल आहे. ओके, अजून 2 क्वेश्चन राहिले, ते आपण बघू. 5th नंबरचा क्वेश्चन बघू, खूप सिंपल आहे. फिगर काढली बोर्डवर, मी रीड करतो. इन फिगर सेक AB कॉन्ग्रुएंट टू BC, सेक AD कॉन्ग्रुएंट टू DC, प्रूव दैट ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CBD. असा क्वेश्चन 2 मार्कला विचारला तो. उत्तर खूप सिंपल आहे, उत्तर डायरेक्ट लिहायचं नाही. इन फिगर इथं मात्र पूर्ण करा, अवघड 3 अटी दाखवा. इन ट्रायंगल जो विचारलाय तोच ABD अँड इन ट्रायंगल CBD, दोन ट्रायंगलचा विचार करायचा होता. 3 अटी लिहायच्यात, मागचे फक्त इन्फॉर्मेशन दिलं होतं, तसा प्रश्न होता, तसा इथं मात्र तुम्हाला 2 ट्रायंगलचा विचार करायचा, 3 अटी मंजूर करायच्या. सेक AB कॉन्ग्रुएंट टू सेक BC, इन्फॉर्मेशन दिलंय त्याला माहिती आहे, B1 पार्ट. सेक AD कॉन्ग्रुएंट टू सेक DC, हे सुद्धा B1 दिले, इन्फॉर्मेशन मध्ये दिले तुम्हाला, क्वेश्चन मध्ये दिले. आणि सेक BD कॉन्ग्रुएंट टू सेक BD काय कॉमन. 3 अटी मंजूर झाल्या. देअरफॉर, आता आन्सर द्यायला हरकत नाही, देअरफॉर ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CBD टेस्ट लिहायची फक्त बाय यस यस यस. एवढंच विचारलं तुम्हाला, क्वेश्चन लक्षात घ्या. 3 अटी मंजूर झाल्या, लिहायच्या. 2 ट्रायंगलचं नाव लिहायचं, व्यवस्थित आन्सर एका खाली फिगर वर काढायची, नीट माहिती त्याची, फिगर पेन्सिलने काढायची, स्केलचा वापर करायचा, फरक निवडायच्या नाहीत, काळजी घ्या. असाच क्वेश्चन नंबर 6 आहे, लास्ट क्वेश्चन आहे. ट्रायंगल PQT
ट्रायंगल पी क्यू टी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल कोणता दाखवायचा आर क्यू एस आणि तुम्हाला दिला अँगल पी कॉन्ग्रुएंट टू आर इथं दाखवलाय आणि सेक पी क्यू कॉन्ग्रुएंट टू कोण दिलाय इन ट्रायंगल मग तर बघा इन ट्रायंगल पी क्यू टी and in triangle RQS कुठे ते बघा अगोदर भरपूर ट्रायंगल दिसते तिथं इन ट्रायंगल PQT नीट बघा आणि दुसरा RQS अँगल P कॉन्ग्रुएंट टू अँगल R गिवन करेक्ट हा आणि हा कोणी करून दिलाय सेक PQ हे मोठ्या ट्रायंगल जिथं ट्रायंगल भरपूर होते पण जे विचारले तेच बघा सेक PQ कॉन्ग्रुएंट टू सेक कोण आहे RQ ही सुद्धा इन्फॉर्मेशन दिले तुम्हाला गिवन प्रॉब्लेम मध्ये गणितामध्ये इन्फॉर्मेशन आता दोनच अटी दिल्या तिसरी मात्र आपल्याला शोधावं लागेल त्या इथं जसं आपण BD कॉमन शोधली ह्या ट्रायंगल साठी तीच बाजू ह्या ट्रायंगल साठी इथं सुद्धा क्यू अँगल दोन्ही ट्रायंगल साठी कॉमन आहे हे कळणं गरजेचं आहे मग तो याच्यासाठी 40 असेल त्याच्यासाठी सुद्धा किती सारखा आहे म्हणजे 40 असेल आणि म्हणजे अँगल क्यू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल क्यू कॉमन अँगल कॉमन आहे लक्षात ही आठ कळाली पाहिजे आणि मग दोन ट्रायंगल कोणत्या टेस्ट PQT बघा PQT साइड अँगल P साइड PQ आणि अँगल Q कॉन्ग्रुएंट इकडे तसंच आहे अँगल R साइड QR आणि अँगल Q म्हणजे कोणती टेस्ट होईल ट्रायंगल PQT कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल RQS इथं खालीवर झालं तर काही फरक पडत नाही लक्षात घ्या इथं टेस्ट होईल बाय ASE टेस्ट एवढं विचारले रिमेनिंग पार्ट इथं विचारलेले नाहीत बळत लिहायची गरज नाही जे विचारले तेच उत्तर लिहायचं आहे हे सगळं बेसिक होतं तुमच्यासाठी पण रिकॅप घेतलाय ह्याच गोष्टी रिपीट करायच्या खूप आहे याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे थेरम आपल्याला 3-4 प्रॉपर्ट्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये बघायच्या आहेत आपल्याला खूप महत्त्वाची एक्सरसाइज आहे पुढची आणि थेरम सुद्धा आयसोसेलेस ट्रायंगलचे दोन थेरम आहेत 45 डिग्री 90 डिग्री 30 60 90 आणि मीडियन ड्रॉन टू हायपोटेन्यूज एवढ्या 5 प्रॉपर्ट्या म्हणजे थेरम पुढच्या एक्सरसाइज मध्ये बघायचे आपल्याला आहेत आज फक्त आपण टेस्टचा अभ्यास केला किती टेस्ट आहेत आपल्यासाठी 5 टेस्ट आहेत लक्षात घ्या टेस्ट किती आपल्याला 3 अटी मंजूर होण्यासाठी टेस्ट आपल्याला एकूण किती अटीची गरज असते 6 अटी त्यातल्या 3 अटी मंजूर झाल्या तरी आपण म्हणू शकतो तो ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे मग रिमेनिंग पार्ट लिहिता आले पाहिजे एवढं कळलं तरी खूप आहे ओके थँक्यू